नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आले ना आता शॉर्टकटमध्ये व्हिडिओ घेऊन तर सुरू करू। हे घेतलेत मी 4 कांदा, 1 लसूण, थोडासा आल्याचा तुकडा, 4 टोमॅटो, 4-5 टोमॅटो आणि घरगुती पनीर जे मी बनवलेलं आहे। तर थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये पनीर मी लाल होईपर्यंत तळणार आहे, काळे होईपर्यंत नाही बरं का। अशा ब्राऊन कलर झाला पाहिजे, जास्त काळे झालेले नाहीत पाहिजे आपल्याला। ह्याचा कलर तुम्हाला दिसतोय। आता राहिलेलं पनीरचे जे तळलेलं तेल होतं तेच मी फोडणीला घेतलंय बरं का। तर त्यामध्ये थोडंसं जिरं आणि तमालपत्र 2-3 तुकडे टाकलेले आहेत, आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे आणि त्याला हलवलेलं आहे, कारण आलं लसूण पेस्ट लगेच खाली चिकटते। त्याला कंटिन्यू हलवायचं ज्याने की ती चिकटणार नाही। त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आहे, तो पण आपल्याला हलवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा पण आपल्याला भाजूस तर ठेवायचा आहे बरं का। तर कांद्याच्या वरती तेल आलेलं आहे। आता नंतर आपण टाकणार आहे त्यामध्ये टमाट्याची पेस्ट। तर तुम्ही मसाला अगोदर सामान बघितलं होतं, त्याची मी पेस्ट करून घेतलेले आहे। तर आता हे बघताय तुम्ही, कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट मी एकजीव करून मिक्स करून घेतलेला आहे। आता ह्याला पण थोडंसं शिजून द्यायचं आहे बरं का, तेल वर येईपर्यंत। तर त्यामध्ये मी 5 वाले अंबारीची लाल मिर्च पावडर टाकलेली आहे। नंतर पनीर मसाला आणि शाही गरम मसाला, हे 2 मसाले मी 5-5 वाल्या पुड्या टाकलेल्या आहेत आणि हळद थोडीशी अर्धा चमचा, आणि नंतर ते मिक्स करून घेतलं। आता हे शिजायला थोडंसं पाणी आपण त्यामध्ये घालणार आहे आणि चांगलं एकजीव करून हे मिक्स करून थोडा वेळ आपण शिजून देणार आहे। मग नंतर ते शिजलं, थोडंसं पाणी आटलं की त्यामध्ये आपण वाटाणा टाकणार आहे। वाटाणा शिजायसाठी आपण त्यामध्ये पाणी घालणार आहे। 1 ग्लास पाणी जास्त होतं, 4 माणसं जेवतील एवढी पनीरची भाजी, मटर पनीरची भाजी बनते। तर आता तुम्ही बघता हे मटर शिजले होते, तर त्यामध्ये मी पनीर वरून टाकून घेतले। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता तुम्ही बघताय मी ह्याच्यामध्ये जास्त पाणी ओतलं नाही। तर आता हे थोड्या वेळ शिजून द्यायचे, 10-15 मिनिटं। तर ह्यामधला वाटाणा शिजलेला आहे। आता बघताय तुम्ही पनीर सेम मटणासारखं दिसते आणि ह्याची चव सुद्धा एवढी छान लागते ना, ते जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही। तर आता मला असं झालं की हे पनीर मी कधी खाते, तर गरम गरम चपाती आणि गरम गरम पनीर, त्यामध्ये तूप टाकलेलं, 1 नंबर चव।